नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये मीरा घराच्या बाहेर येऊन अमावस्येच्या रात्री शिवनाथनी जो काही विधी सांगितलेला असतो तो करते आणि विधी केल्यानंतरनं तिच्याकडून ते पावले उमटतात. पावले उमटल्यानंतरनं मीरा थोडी अचंबितच होते. तिला कळत नाही हे नक्की होतंय तरी काय. जसे जसे पावले उमटायला लागतात त्याच्या दिशेने ती मीरा जाऊ लागती आणि ते एका गेस्ट हाऊसमध्ये जाऊन पोचते. मीरा तिथे आतमध्ये गेल्यानंतर तिला एक दरवाजा दिसतो. दरवाजा दिसल्यानंतर मीरा थोडी विचारामध्येच पडते की हा दरवाजा उघडू का नको. पण ती थोडीशी हिंमत करून तो दरवाजा उघडते. पण आतमध्ये मंजिरी आणि मार्जिरीची गुफा असते. तिथे त्या दोघींचा एक विधी चाललेला असतो मीराच्या होणाऱ्या बाळासाठी. तोपर्यंत ते सगळा काही विधी होत असताना मीरा आतमध्ये एंट्री करते आणि पाहता क्षणी तिला एकदम वेगळा असा धक्काच बसतो. मार्जरी म्हणते मीरा मीरा इथे आल्यानंतरनं मार्जरी मंजिरीला म्हणते, मंजिरी मला काहीतरी अपशकुन इथे घडणार आहे असं मला वाटत आहे, कारण की आपल्या गुफेमध्ये कोणीतरी आला आहे. मंजिरीच्या पायाखालची जमीनच सरकते. म्हणते, मार्जरी काय बोलतेस काय तू? आपल्या गुफेमध्ये इथे कोणीही येऊ शकत नाही. ही गुफा अदृश्य आहे असं काही म्हणता क्षणी त्या अंबिकाची तर शक्ती आपण काढून घेतली आहे, त्यामुळे तिलाही काही माहीत पडणार नाही. पाहता क्षणी मीरा आतमध्ये येते. तिला सगळं काही वेगळं दिसायला लागतं. मार्जरी म्हणते, मंजिरी तबक ती मीरा आली आहे. मंजिरी म्हणते की मीराला बघून मंजिरी थोडीशी घाबरते. मंजिरी जशी जशी आतमध्ये येते, मीरा जशी जशी आतमध्ये येते तशी तिला शिवनातारी ती लटकणारी एकदम अदृश्य पद्धतीने ती मार्जरी दिसते. थोडीशी मीरा घाबरते आणि म्हणते, बाबा तुम्ही इथे असे काही. तोपर्यंत तिला थोडंसं वेगळं काहीतरी वाटतं. मंजिरी हे सगळं काही मीराची अवस्था पाहून खूप जोरजोरात म्हणजे हसायला लागते. आणि जशी जशी मीरा शिवनाथकडे जायला पुढे पुढे जाते तर मंजिरी तिच्या जादूने तिच्यासमोर एक भिंत उभा करते आणि म्हणते, मीरा जेवढी ताकद लावायची तुला तेवढी लाव आणि तुझ्या बापाला तू वाचवण्याचा प्रयत्न कर. इथे माझी सत्ता चालती, तुझी नाही, तुझ्या बापाची सुद्धा नाही आहे. आणि शेवटी तुझा बाप माझ्या ताब्यात आहे, त्यामुळे तुला जसं मी सांगेन त्या हिशोबानेच करायचं आहे. मार्जरी म्हणते, मंजिरी मीरा ही एक व्यक्ती म्हणजे माणूस आहे, त्यामुळे त्या या गुफेमध्ये जास्त वेळ थांबू शकत नाही. आपल्याला धोकादायक असू शकते. पण इथे अथर्व झोपलेला असतो. झोपेमधून त्याला जाग येते. पाहता क्षणी त्याला मीरा बाजूला दिसत नाही. तो थोडा घाबरतो आणि मीराला शोधण्यासाठी पूर्ण घरामध्ये मीरा कुठं आहेस, कुठे गेली, सगळ्यांना जाग करतो. नर्मदा इथे म्हणजे आपली अंबिका, अनन्या सगळे काही असतात. दादासाहेबांना इथे तर एकदम गर्क झोप लागलेली असते. मंजिरीने त्यांच्यावरती जादू केलेली असते. सगळे काही ओरडत असतात. अथर्व खूप घाबरलेला असतो आणि मार्जरीने जसं काही मंजिरीला सांगितलेलं असतं की तिला लवकर या गुफेतून बाहेर काढ, असं काही करता क्षणी मंजिरी पुन्हा एकदा मीराला घराच्या समोर अंगणात आणून ठेवते. मीरा हे सगळे पाहता क्षणी म्हणते, हे सगळं खरं होतं की स्वप्न होतं, मला काही कळायला मार्गच नाही. पण जसा काही मी तो विधी केला तशी ती लटकणारी बाई, बाबा, मंजिरी ही सगळी काही गुफा थोडीशी वेगळीच वाटत होती मला. इथे मीराच्या म्हणजे प्राण नसल्यावानी झालेले असते तिच्या शरीरामध्ये. तिला काही कळत नसतं. घरामध्ये इथे सगळे काही दादासाहेबांना आवाज देतात की आत बाहेर या म्हणून. तसं काही मंजिरी अदृश्य पद्धतीने इथे त्यांच्या रूममध्ये गपचूप बसलेले असते आणि हसत असते. दादासाहेबांनी एकदम गर्क झोप लागल्यामुळे मंजिरी म्हणते, मला काहीही करून बाहेर गेलं पाहिजे आणि त्यांना जाग करते. ते दोघेही बाहेर जातात. मंजिरी सगळ्यांसमोर नाटक करते की काय झालं, एवढा कालवा, एवढं सगळं काही चाललंय तरी काय. अथर्व सांगतो की मीरा गायब आहे, कुठे गेली काय माहीत, एवढ्या रात्रीची कधी अशी करतही नाही आहे. तोपर्यंत मीरा दरवाजापाशी येते आणि अथर्वला पाहता क्षणी पूर्ण एकदम घट्ट मिठी मारते. ती खूप घाबरलेली असते. तो मंजिरी मीराला पाहता क्षणी म्हणते, आज ही मीरा आली, तिच्यामुळे सगळं काही माझा विधी अधुराच राहिला आहे.
अंबिकाही मीराला विचारत असते, अगं मीरा, एवढ्या रात्री तू कुठे गेली होती? मीरा म्हणते, ताई मी कसं सांगू तुला, कारण की अशा काही ठिकाणी गेली होती तुझाही तिथे विश्वास बसणार नाही. अथर्व पटकन तिची जी काही मीराची अवस्था पाहून तिला रूममध्ये घेऊन जातो आणि म्हणतो की मीरा, अगं काय झालं होतं, एवढ्या रात्री तू कुठे गेली होती? मंजिरी म्हणते, मला काहीही करून हिते हिते मीरा सगळं काही तिच्यामुळे झालं आहे. आणि हे सगळं पाहता क्षणी मीरा पटकन मंजिरीला जाब विचारते की तुम्ही माझ्या बाबांना इथे का ठेवलं आहे? मंजिरी म्हणते, तुझ्या बापाला मी कैद केला आहे आणि जोपर्यंत तुझी कुस मला देत नाहीस तू इथे, तोपर्यंत तुझ्या बापाला मी काही सोडणार नाही. हा सगळा काही मंजिरीने डाव आखलेला असतो मीरासमोर. अखेरकार मीरा काय करणार आपल्या शिवनाथला सोडवण्यासाठी आणि नक्कीच ह्या घरामध्ये वारस येईल का? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.